नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंटिग्रेशनसाठी एक शॉर्टकट मेथड घेऊन आलोय. इंटिग्रेशन्स ऑफ द टाइप dx बाय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c की ज्यामध्ये आपला डिस्क्रिमिनंट जो असतो बी स्क्वेअर मायनस 4ac हा निगेटिव्ह असेल. तो निगेटिव्ह असल्यामुळे या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचे रिअल नंबर्समध्ये फॅक्टर्स पडत नाहीत आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथडने सोडवता येत नाही. मग तो सीईटी साठी कसा सोडवायचा? त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पहिल्यांदा बघूयात. तर बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह असेल तरच हा फॉर्म्युला युजफुल आहे. इंटिग्रेशन dx अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 2 बाय स्क्वेअर रूट 4ac मायनस b स्क्वेअर टॅन इनवर्स 2ax प्लस b बाय स्क्वेअर रूट 4ac मायनस b स्क्वेअर प्लस c. हा c आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनचा आहे. आता बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह असल्यामुळं 4ac मायनस बी स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे स्क्वेअर रूट मधली क्वांटिटी जी आहे ती पॉझिटिव्हच असणार आहे. चला काही प्रॉब्लेम्स करून बघूयात. इंटिग्रेशन dx अपॉन x स्क्वेअर मायनस x प्लस 6. चॉईसेस लिहूयात. a किती आहे आपला आता इथं 1, b किती आहे -1 आणि c 6. आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करायचं आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी किती आपला -1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 6. काय ते याचा आन्सर बघा. इट इज इक्वल टू 1 मायनस 24 अँड इट इज -23 लेस दॅन 0. त्यामुळे ही मेथड ॲप्लिकेबल आहे. मग आता या इंटिग्रेशनचा आन्सर काय येईल बघा. आय इज इक्वल टू आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 4ac मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस 23 आहे. तर 4ac मायनस बी स्क्वेअर किती असेल 23 टॅन इनवर्स 2ax प्लस b 2 टाइम्स a 1 x प्लस b मायनस 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 4ac मायनस बी स्क्वेअर तो आहे 23 आणि प्लस c. आणि मग फायनल आन्सर येईल 2 डिवायडेड बाय रूट 23 टॅन इनवर्स 2x मायनस 1 डिवायडेड बाय रूट 23 प्लस c. हेच आपला आन्सर आहे की नाही सोपी ट्रिक. चला अजून एक दोन प्रॉब्लेम करून बघूयात. बघा आता या प्रॉब्लेम मध्ये काय चॉईसेस आहेत. a3 आहे b -2 आहे आणि c 5. आपल्याला काढायचा आहे तो बी स्क्वेअर मायनस 4ac. b चा स्क्वेअर 4 -2 चा स्क्वेअर असल्यामुळे तो 4 येईल मायनस 4ac मायनस 4 टाइम्स a c आणि हा येतोय 4 मायनस 60 आणि तो आला -56. बघा निगेटिव्ह आहे. मग आता इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय बघा. आय इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 4ac मायनस बी स्क्वेअर तो आला 56 टॅन इनवर्स 2ax 2 टाइम्स a आहे 3 x प्लस b प्लस -2 डिवायडेड बाय रूट 56 प्लस c. इट इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय रूट 56 कसे लिहिता येतील 2 रूट 14 टॅन इनवर्स 6x मायनस 2 अपॉन 2 रूट 14 प्लस c. एक 2 कॅन्सल होतोय
म्हणजे 1 डिवायडेड बाय √14 टाइम्स tan इनवर्स. इथला पण एक 2 कॅन्सल झाल्यानंतर आन्सर येईल 3x - 1 डिवायडेड बाय √14 प्लस c. हेच आपला आन्सर आहे. अजून एक लास्ट प्रॉब्लेम करूयात. काय चॉईसेस आहेत बघा. a-6, b-5, c-3, b² - 4ac बघा किती येतोय. 25 मायनस 72 आणि त्याचा आन्सर आलं -47 लेस दॅन 0. आणि मग इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते बघा. I = 2 डिवायडेड बाय √47 tan इनवर्स 2ax - 12x प्लस b म्हणजे 5 डिवायडेड बाय √47 प्लस c. हेच आन्सर आहे. बघा आहे ना एका स्टेपमध्ये येणार आन्सर. तुम्ही पण असे काही प्रॉब्लेम्स करून बघा, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक चांगली कळेल. हे 2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी दिलेत. त्याचे आन्सर नक्की कॉमेंटमध्ये टाका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.